नमस्कार मित्रांनो, तर आता आपण आज बनवणार आहोत मूग डाळची भजी। तर आम्ही मूग डाळ भिजवून घेतली होती, तिला पाण्यातून काढून घेतली आहे, स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। त्याच्यानंतर आपण ही मिक्सरमधून दळून काढू आणि याच्यात मूग भजीमध्ये लागणारे साहित्य ते ॲड करू। आपण 2 वाट्या मुगाची डाळ भिजू घातलेली होती। आता याच्यात आपण थोडे पोहे धुवून आणि त्याच्यात टाकूया, म्हणजे त्याच्याने भजी चांगले कुरकुरीत आणि नरम मऊसर येतात आणि त्यानंतर जास्त वेळही झाला तरी ते व्यवस्थित टिकून राहतात, कडकच राहतात ते। तर यात आपण थोडे पोहे मिक्स केलेले आहे। याच्यात आपण धने मिक्स करूया। अजून तुम्ही बघू शकता मी याच्यात थोडे धने मिक्स केलेले आहे। याच्याने भज्यांना चव खूप छान येते आणि एकदम मस्त कुरकुरीत बनतात, ते छान असे लागतात। यानंतर याच्यात आपण थोडे जिरे मिक्स करूया, 2 टीस्पून जिरे, थोडीशी मिरची पावडर, थोडी हळद, थोडी मिरची ॲड करूया आपण, हिरवी मिरची तुकडे करून टाकली आहे। हे सगळं तर या मिश्रणात आपण चवीपुरतं मीठ घालूया। लसूणही टाकूया आपण याच्यात, त्याच्याने छानशी अशी चव येईल त्यांना। यात थोडं पाणी मिक्स करून आणि मिक्सरमधून काढून घेऊया आपण याला। आता छानसं असं दळून झालेलं आहे, जास्त पातळ पण नाही करायचं, घट्ट असं ठेवायचं थोडं। आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊया। छानसं असं दळून झालेलं आहे, जास्त पातळ करू नये, याला थोडं घट्टच राहू द्यावं। गॅस पेटवून त्याच्यावर कढई ठेवून त्यानंतर थोडं तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल थोडं गरम होऊ द्यायचं, त्यानंतर आपण याच्यात थोडे भजे काढूयात। आता थोडे थोडे आपण भजे काढूयात, तेल गरम नाही व्हायचे। मस्त शिजवून लालसर होऊ द्यायचे थोडे आणि त्यानंतर काढून घ्यायचे। मस्त लाल असे झालेले आहे, शिजून गेलेत ते। आता यानंतर आपण काढून घेऊया। तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपले भजे तयार झालेले आहेत। तुम्ही याला सॉस मिरची सोबत खाऊ शकता। मस्त एकदम खमंग भजी तयार आहे आपली। हे बघा, मस्त अशी आपली भजी। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।